स्वागत आहे आपले सर्वांचे स्टडी विथ एज या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने पोलीस भरतीची मोफत बॅच घेत आहोत, युट्यूबवरती लाईव्ह जी बॅच घेत आहोत, त्यामध्ये आपण विनामूल्य मराठी व्याकरण सिरीज एक घेत आहोत। त्या विनामूल्य मराठी सिरीजमध्ये आपण म्हणींचा जो पार्ट आहे तो म्हणींचा पार्ट सुरू केलेला आहे। मागच्या म्हणी आपण पासून सुरू होणाऱ्या, अनुस्वारापासून सुरू होणाऱ्या जे म्हणी होत्या त्या आपण सुरू केलेल्या होत्या, आणि आता जे दुसरा आपला आहे तो पासून सुरू होणारा। आजच्या लेक्चर मध्ये आपण पासून सुरू होणाऱ्या म्हणी बघणार आहोत। लक्ष द्या, बघा पहिली म्हण काय आहे, अकातली गाय आणि काटे खाय। बघा, अकातली गाय आणि काटे खाय म्हणजे काय, अडचणीत माणूस काहीही करायला तयार होतो। बघा, म्हणजे एकदम गाय तिच्या एकदम पोटामध्ये भूक लागली, अगदी नाही खाल्लं काही तर मरायची परिस्थिती, तशा वेळेस गाय काय करते, काटे सुद्धा खाते। आता याचं उदाहरण म्हणजे कसं की खरोखर गायीवरती सुद्धा रिलेट करून बघू शकतो आपण की केव्हा घास खायला सोपलेली गाय तुम्ही तिच्या पुढे वैरण टाका, ती वैरणीला काय करते, म्हणजे जास्तही करत नाही, खायला काहीच नसेल तेव्हा ती वैरण आणा, गवत आणा, कुसळाचं गवत टाका तरी ती खाते। याच्यामध्ये काय की अकातली गाय आणि काटे खाय, जेव्हा खरंच तिला गरज असते खायची तेव्हा ती काय करते, काहीही करते। अडचणीत माणूस सुद्धा काय असतो, जेव्हा अडचणीतला माणूस असतो, आपण बघा 1991 मध्ये जेव्हा आर्थिक आणीबाणी आली होती, अगदी 8-10 दिवसातच आपल्याकडे भांडवल शिल्लक राहिलेलं होतं, तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंगजी यांनी काय केलं की आपला अमेरिकेसोबत एक करार घडून आणला आणि अमेरिकेकडून आपल्याला मदत घेतली। पण आता कोणी कुणाला मदत करताना फुकट करतं का, नाही करत। मग मदत घेत असताना अमेरिकेवाल्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला तुमच्या पैशाचं अवमूल्यन करावं लागेल। म्हणजे काय की तुम्हाला आम्ही पैसे देतो, पण आमच्या 1 रुपयाच्या बदल्यात तुम्हाला काय, आमच्या $1 बदल्यात तुम्हाला काय करावं लागेल, एवढे डॉलर्स द्यावं लागतील, असं त्या काळात ठरलेलं होतं। म्हणजे बघा, आपल्याला अडचण आल्यावर मग आपल्याला शेवटी पुढच्यांच्या शर्ती अटी मान्य कराव्या लागतात, काही असलं तरी आपण त्याला तयार होतो। बघा, त्याचे काय, अग अग म्हशी मला कुठे नेशी, चोराच्या उलट्या बोंबा। म्हणजे या दोन्ही म्हणी जरा समांतर अर्थाच्या मला वाटतात, कारण अग अग म्हशी मला कुठे नेशी याचा अर्थ जो बघितला आपण, तर याचा अर्थ काय आहे की एखादा चोर असेल किंवा एखादी व्यक्ती काहीतरी चुकीचं कार्य केलंय, चोरी केलीये, पण तो त्याची चूक न मान्य करता ती चूक दुसऱ्या कोणाच्या तरी बोकांडी ढकलायचा प्रयत्न करत असतो। म्हणजे ती काय आहे, अग म्हशी कुठे मला नेशी, ते काय आहे, चोराच्या उलट्या बोंबा टाईप त्याचा समानार्थी आहे। नंतर अग माझ्या बायले सर्व तुला वाहिले। बघा, म्हणी कशा हसण्यासारख्या आहेत की नाही, इंटरेस्टिंग आहेत की नाही। अग माझ्या बायले सर्व तुला वाहिले, निरीक्षण जर केलं तर महिला मंडळांचं एकच रडणं असतं, रडगाणं असतं की मेल्याच्या संसारात मला काही सुद्धा भेटलं नाही। अगदी बोटबिटे मोडून ती बाई ऍक्शन करत असते, बाई। आणि मग काय होतं की तो काय सांगतोय, कर्ज काढून त्याने काहीतरी तिच्यासाठी केलेलं असतं, तिच्या एकट्यासाठी केलेलं नसतं। हे मित्रांनो नक्की खरं असलं, संसार हा दोघांचा असतो, असं कोणीही एकट्यासाठी तिच्यासाठी काय केलं किंवा ह्याच्यासाठी केलं असं नसतं, पण कोणीही कुणावरती नाराज व्हायचं नसतं। पण ती काय म्हणते की मेल्याच्या संसारात मला फुटका मनी सुद्धा नाही। मग तो म्हणतोय की अगं माझ्या बायले सर्व तुला वाहिले। चला पुढचं जे आहे, अचाट बुद्धी चालवावी, अचाट बुद्धी चालवावी आणि बळेच लक्ष्मी मिळवावी। बघा, तुमच्याकडे जर बुद्धी असेल ना तर पैसा नको नको म्हणला तरी तुमच्या घरात येतो। एखादे गुरुवर्य महाराज असतात, महाराजांना गुरुवर्य म्हणतो आपण, किंवा तुमचे जे गुरु असतील, माझे गुरुवर्य, मी माझ्या गुरूंना गुरुदक्षिणा देत असताना गुरु नको म्हणले तरी मी काय करतो, त्यांच्याकडे बळच देतो। म्हणजे काय असतं की कुठलीही ज्ञानी व्यक्ती जास्त लक्ष्मीच्या मोहात सुद्धा नसते बरं का, आणि ज्ञान त्यांच्याकडे असतं, त्यामुळे आपण त्यांच्याकडे काहीतरी त्याची गुरुदक्षिणा म्हणून देतो, तेव्हा ते नको जरी म्हणत असले तरी त्यांच्याकडे लक्ष्मी जाते। याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा की अचाट बुद्धी चालवावी, बळेच लक्ष्मी मिळवावी। अचाट खाणे म्हसनात जाणे, बघा माझ्यावरती ही म्हण माझ्यावरती सुद्धा लागू होऊ शकते, कारण तब्येतीने मी थोडासा असा झालेला आहे आता। अचाट खाणे म्हसनात जाणे, बघा जेव्हा खाण्यापिण्या म्हणजे कोणतीही गोष्ट अति झाली, खाण्यामध्ये जर अतिरेक झाला, खाण्यापिण्यात अतिरेक झाला, तर त्याचे सुद्धा वाईट परिणाम असतात मित्रांनो। बघा, आता मला सुद्धा म्हणजे माझे मित्र आहेत, त्यांच्याप्रमाणे माझ्या शारीरिक ऍक्टिव्हिटीज मी करू शकत नाही। बौद्धिक मी त्यांच्या समोर जरी गेलो असलो, काही झालं असेल, अभ्यास करण्याच्या ओघामध्ये काय होतं, आपण शरीराकडे लक्ष देत नाही आणि व्यायामाकडे लक्ष देत नाही, त्याच्यामुळे काय होतं, ढेरी सुटणे, ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागत असतात, चंचलता कमी होत असते। अचाट खाणे म्हसनात जाणे, याच्यामुळे कधी कधी काय होतं तर बीपी शुगर सारखे प्रॉब्लेम उद्भवू शकतात। म्हणून मित्रांनो, अभ्यासाला जेवढा वेळ देता तेवढाच व्यायामालाही सकाळी आवर्जून वेळ देत चला। मी हे आता सुरू केलेलं आहे, तुम्हीही सुरू करा। त्याला पुढे जे आहे, अटक्याचा सौदा एरधार चौदा। मला सांगावंसं वाटतं, आवर्जून सांगावंसं वाटतं,
मी ज्या बीड जिल्ह्याचा आहे त्याच बीड जिल्ह्याचा सुप्रसिद्ध कलाकार म्हणून मकरंद अनासपुरेंची जी ओळख आहे ती फक्त म्हणींमुळेच ओळख आहे मित्रांनो. ती ओळख अशी आहे, बघा मकरंद अनासपुरेंचा अगदी सहज अभिनय असतो. काय करत असतात, म्हणींचा उच्चार त्या अभिनयामध्ये करत असतात आणि त्या अभिनय एवढा आनंदाचा वाटतो मित्रांनो आणि अगदी काय सहज मोकळेपणाचा असून ह्या म्हणींच्या वापरामुळे कॉमेडी सुद्धा त्याच्यामध्ये दिसत असते. अटक्याचा सौदा, एरझार चौदा, अडकल्या कामासाठी परिश्रम अधिक घ्यावे लागतात. अडल्या कामासाठी परिश्रम अधिक घ्यावे लागतात ही सुद्धा मित्रांनो तेवढीच सत्याची गोष्ट आहे. माझं ग्रॅज्युएशन नंतर माझे डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये राहिले होते आणि 1 वर्षाचा गॅप घेतल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी मी ते आणायला गेलो होतो. आणायला गेल्याच्या नंतर सुद्धा असा मध्येच गेलो. त्यामुळे काय होतं मित्रांनो, प्रवाहामध्ये एकदा जे रिझल्ट लागले की लोक जे डॉक्युमेंट घेऊन येतात त्यावेळेस मी जाऊन घेऊन आलो असतो तर कदाचित मला ते सोप्यात पडलं असतं. मला यासाठी मध्येच गेल्यामुळे काय झालं, अटक्याचे काम झालं माझं, ते अडकलेलं काम राहिलं आणि ते काम करण्यासाठी मला 3-4 चक्रा मित्रांनो कॉलेजमध्ये मारावं लागल्या. म्हणून काय आहे, अटक्याचा सौदा एरझार चौदा ही म्हण त्या ठिकाणी सुद्धा लागू होते. 18 दारिद्र्य. आता ही जी गोष्ट आहे ही अतिशय गरिबी यासाठी सुद्धा आपण घेऊ शकतो, कारण गरिबी जी आहे ते 18 दारिद्र्य म्हणून आपण ओळखू शकतो. आता सर्वजण गरीब कुटुंबातलीच असतील पण तरीही आपली जी गरिबी आहे, आपल्या गरिबीला एक सामान्य कुटुंब आपण म्हणू शकतो की अगदीच खाण्यापिण्याचाही आपल्यावरती प्रश्न नाही. कुठेतरी आपले आईवडील काहीतरी करून शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी सुद्धा आजकाल बाहेर कुठेतरी राहून शिक्षण घेऊ शकतो आणि खरंच त्याने जर शिक्षण घेतलं तर तो पुन्हा घरच्यांचंही काम थांबवू शकतो किंवा घरच्यांचंही काबाड कष्ट थांबवू शकतो. एवढ्या प्रकारे मित्रांनो आपल्या शिक्षणामध्ये पावर आहे. तुम्ही पुन्हा आणखी वरती जाऊ शकता की अचाट बुद्धी चालवावी, बळेच लक्ष्मी मिळवावी. बघा 18 दारिद्र्य जर असेल, आपल्याला संधी मिळाली असेल बाहेर जाऊन काहीतरी करायची, आपल्याला सिद्ध करायची, तेव्हा अचाट बुद्धी चालवावी आणि बळच लक्ष्मी मिळवावी. त्यानंतर अडक्याची भवानी सापिकेचा सिंदूर. अडक्याची भवानी सापिकेचा सिंदूर क्षुल्लक गोष्टीसाठी सुद्धा काय होत असतं, भरपूर भरमसाठ खर्च होऊन जात असतो. यासाठी काय वापरलेलं आहे, अडक्याची भवानी सापिकेचा सिंदूर. मित्रांनो उदाहरणच देत बसायचं झालं तर हे लेक्चर आपलं एक 10-12 मिनिटं आपल्या किती वेळ जातील, 1-2 तास जातील. त्यामुळे एवढे उदाहरणं देत बसत नाही. आडली गाय फटके खाय, अगदी सहज सोपी गोष्ट आहे. लक्षामध्ये याच्यावरून जरी उदाहरण घेतलं, हेही लक्षात घेतलं आणि याच्यावर थोडीशी फिलॉसॉफी तयार केली की हे पुढचं येते. बघा आता आडली गाय फटके खाय, कसं, एखादी व्यक्ती अडचणीत सापडली की तिला त्रास देतात लोक, बरोबर ना. म्हणजे आपण जे आता मगाशी ही एक म्हण, आडली गाय फटके खाय आणि आकातली गाय काटे खाय, यामध्ये थोडं थोडं काय आहे, साम्य आहे. दोन्ही गोष्टी जरा जरा सारख्या आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती अडचणीमध्ये असते तेव्हा समाज तिला त्रास देत असतो. सर्व बाबतीत गरीब लोकांचं काय होतं मित्रांनो, गरीब लोकांची जास्त कोणी बाजू घेत नसतं आणि मोठ्या लोकांची जास्त बाजू घेतली जाते. म्हणजे एवढंच नाही, एखाद्या गरीब व्यक्तीवर एखाद्या सावकाराने अन्याय केला तर त्या गरीबाच्या बाजूने साक्ष देण्यासाठी 3-4 लोक असतात आणि सावकाराच्या बाजूने साक्ष देण्यासाठी सगळं गाव असतं. या पद्धतीचं काय आहे मित्रांनो की लोक काय करतात, गरीब लोकांना त्रास देत असतात किंवा अडचणीच्या वेळी लोकांना काय करत असतात, त्रास देत असतात, त्याचा फायदा घेत असतात. आडली गाय फटके खाय, पर्यायच नसतो ना, गाय आडल्यावर काय करणार, फटके जाणार ना. चला पुढचं काय, अडाण्याची मुळी भलत्यास गिळी. अडाण्याची मुळी भलत्यासच गिळी. जर कमी ज्ञान असलं ना मित्रांनो, ती एक धोक्याची घंटा असते. कमी ज्ञान जर असेल तर ते काय असतं, धोक्याची घंटा असते. म्हणजेच काय, एखाद्या मोठ्या पदावरती कुणाला तरी एखाद्या अडाणी माणसाला, आता कमी ज्ञान म्हणजे असं नाही म्हणू शकत की बाबा तू 12वी शिकला नाही, ग्रॅज्युएटच झाला नाही, काय झाले असतील तुझ्यासारखे कॉपीवर करून, त्याला महत्व नाही मित्रांनो, ज्ञान किती आहे. एखादा 10वी नापास माणूस असू द्या पण तो माणूस एखाद्या ठीकठाक ग्रॅज्युएट लोकांपेक्षा सुद्धा काय असतो, अगदी चाणाक्ष आणि हुशार असतो, ज्ञानी असतो. म्हणून काय, अडाण्याची मुळे भलत्यासच गिळी. कमी ज्ञानावाला माणूस काय करत असतो, कुठेतरी काहीतरी असं पचका करून ठेवत असतो. त्याला आणखी एक काय म्हणतात माहितीये का, कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्याने हागून भरला दरबार. ही एक मित्रांनो म्हण आहे. त्या पद्धतीचं काय आहे, अडाण्याची मुळे भलत्यासच गिळी. म्हणजे चोर राहतो बाजूला आणि पोलीस तिसऱ्याला तुरुंगात टाकतो. अशा पद्धतीचे काय होतं, कमी ज्ञानाची पोलीस भरती जर झाली तर असेही प्रकार घडत असतात. आडला हरी गाढवाचे पाय धरी. आडला हरी गाढवाचे पाय धरी कशाप्रमाणे मित्रांनो, आकातली गाय आणि काटे खायसारखं, आडली गाय फटके खायसारखं. आडला हरी काय करतोय, गाढवाचे पाय धरतोय. म्हणजेच काय होतंय, गाढवाला बापाळ शेठ म्हणावं लागतं ना कधी कधी. गाढवाला बापाळ शेठ म्हणावं लागतं, काय चाललंय बापाळ शेठ, चला घ्या आमचं वस तिथपर्यंत. पण ते गोपाळ शेठ म्हणलं त्याला जरा बरं वाटतं आणि ते आपली मदत करायला तयार होतं.
म्हणजे आडला हरी गाढवाचे पाय धरी बाबा. अडचणीच्या वेळेस आपली जी अडचण आहे तिचं सोल्युशन एखाद्या अगदी कोणत्याही व्यक्तीकडून होऊ शकतं आणि त्या व्यक्तीसाठी आपण काय शब्द वापरतो अगदी म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला त्यावेळेस त्याच्या हातापाया पडूनच काम करून घ्यावं लागतं. म्हणजे तुम्ही इकडे जरी समजा 50 एकरचे मालक असला आणि तलाठी भाऊसाहेबांच्या हाताखाली जे त्यांचे मदतनीस असतात, जे त्यांच्या हाताखाली तिथे क्लर्क असतात, त्यांना आपण 50 एकराचे मालक जाऊन काय म्हणतो, साहेब करा ना राव एवढं, साहेब करा ना एवढं, माझे नका आणखी हेलपाटे करायला लावा, साहेब करा एवढं, आडला हरी गाढवाचे पाय धरी बाबा साहेब, तुम्हाला साहेब म्हणतो बाबा. म्हणजे तलाठी भाऊसाहेबांच्या हाताखाली ज्याचे फक्त थोडेसे संबंध ठीकठाक आहेत म्हणून तो तिथे बसलेला आहे, त्या व्यक्तीला आपण काय म्हणावं लागतं जाऊन, साहेब करा ना राव काहीतरी, साहेब करा ना. बरोबर ना. असंच तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा बघा. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर बेडवर आपला पेशंट असतो आणि बेडवर पेशंट असल्याच्या नंतर आपण अगदी नर्सला सुद्धा काय म्हणतो, नर्स म्हणजे कोणतंही काम मित्रांनो कनिष्ठ दर्जाचं नाही. तलाठी भाऊसाहेबांच्या जवळ जो काम करतो तोही माणूस कनिष्ठ दर्जाचा नाही किंवा नर्स सुद्धा कनिष्ठ दर्जाची नाही. मला सांगायचं हे की बाबा आपण कितीही कोणीही असलो तरीही बी आपली जेव्हा गरज असते तेव्हा आपण त्यांना साहेब, मॅडम, दादा, बाबा, काका काहीतरी करून आपलं हात जोडून काम करून घेतो, तेव्हा काम होत असतं. आडला हरी काय गाढवाचे पाय धरी. त्याच्यानंतर काय आहे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा तो काय करतो मित्रांनो, डोक्यानेच नांगरणी करतो आणि डोक्यानेच पिकं आणतो. म्हणजे काय की हवेतलाच महाल आणि हवेतल्याच पत्त्या तसा प्रकार असतो. मग काय, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. स्वतःला शहाणा समजणारा माणूस काय करतो माहितीये का, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे असंही म्हणतात मित्रांनो, आता माझ्यासारखा मुलगा काय करतो, अरे माझं स्वप्न आहे बरं का, मी काय करणार आहे, एक मोठा इथं बंगला बांधायचा आपल्याला आणि त्याच्या शेजारी एक फॉर्च्युनर गाडी पाहिजेच बरं का. नाही फॉर्च्युनर तर बाहेर जायला ठीक आहे रे, पण आता अजून थोडी हवा पडायला आता जरा थार मध्ये काय आले, थार थोडीशी नवीन मॉडेल आलेला आहे आणि थारचं जरा क्रेज आहे, मग आता काय करायची, थार पण घ्यायची. हे काय करतंय, फक्त कल्पनाच करतंय नुसतं, हे करायचं ते करायचं. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. कृती काहीच करायची नाही, त्याच्यासाठी काय करावं लागेल, कष्ट करायचं नाही, त्याच्यासाठी मेहनत करायची नाही. बघा जे पोरगा आहे ना युट्यूबला जातंय आणि स्टेटस बघताना पोलीस भरतीचे काय करतंय, पोलीस लाईफ, परत काय की पोलीस स्टेटस, पॉवर ऑफ पोलीस. आता ती पॉवर टाकतंय आयपीएस लेवलची, पॉवर ऑफ पोलीस म्हणून पॉवर टाकतंय आयपीएस लेवलचे, अभ्यास करतंय पोलीस भरती, शिपाई, ड्रायव्हरची. ठीक आहे, ते सुद्धा मित्रांनो इतक्या सहज मिळत नाही आजकाल कुठल्याही नोकरीला. सरकारी नोकरी म्हणजे काय आहे मित्रांनो, एखाद्या व्यक्तीची लाईफ सेट होणं आहे. म्हणजे त्याला कोणी सोयरीक देत नसेल तर त्याचं लग्न सुद्धा होतंय सरकारी नोकरीमुळे. मग ते कसलंही असलं तरी त्याचं लग्न सरकारी नोकरी असेल तर होतंय. आणि इकडे चांगला 10-5 एकराचा बागायतदार असला तरी त्याचं काय होत नाही, आज लग्न होत नाही. म्हणजे सरकारी नोकरीला कोणत्याही किंमत आहेत नाही असं नाही. पण याच्यामध्ये काय की मला सांगायचं हेच की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. मग हा शिपाई सुद्धा होत नाही, पोलीस शिपाई सुद्धा होत नाही, आयपीएस लेवलचे स्टेटस टाकून मोकळा होतो, पॉवर ऑफ पोलीस, ड्रीम 2024 ड्रीम असं काहीतरी टाकून काय करणार, असे स्टेटस टाकणार. पण ह्याच्याने अभ्यास होत नाही. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. फक्त कल्पनेचे महाल बनवायचे आणि काय करायचं, सत्यात उतरवण्यासाठी एकही कृती करायची नाही. म्हणजे काय, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. स्वतःला शहाणा समजणारा माणूस प्रत्यक्षात कृती करत नाही. अति तेथे माती. बघा माझं सुद्धा होईल बरं का मित्रांनो असं कधीतरी. आता मला उदाहरण देता कुणावर तरी काहीतरी बोलून जातोय, अति होत असेल कदाचित, त्यासाठी मी सर्वांची पुन्हा एकदा माफी मागतो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. माझ्याकडून बोलण्यात अति होत असेल तरीही सर्वांची माफी मागतो. कोणीही मनात वाईट वाटू देऊ नका. हे एक समजण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एक प्रयत्न करत आहे. बाबा मला एवढं काही व्हॅल्यू देऊ नका माझ्या त्या शब्दांना किंवा त्याला, कोणाच्याही भावना दुखून घेऊ नका. याच्यामध्ये काय सांगायचंय मला की अति तेथे माती होते. मी जर काहीतरी अति बोलायला गेलो, तुमच्या लक्षात राहावं, काहीतरी कॉमेडी टाईप थोडंसं तुम्हाला सांगावं, जेणेकरून तुम्ही अशा टेबलावरती बसल्या बसल्या झांबळ्या देता अभ्यास करत नसावा, कुठेतरी थोडंसं हसून थोडंसं रिलॅक्स होऊन एनर्जेटिक व्हावं म्हणून थोडंसं तुम्हाला मी काय करत असतो, ट्रॅकवर आणण्यासाठी पुन्हा काहीतरी बोलत असतो. पण जर ते अति झालं तर माती व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो. अति झालं तर त्याची माती व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. म्हणजे तुम्हाला शिकवायचंय मला आणि शिकवायचंय म्हणून मी काहीतरी कुठल्या तरी जोक आणून सांगायचे आणि एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या गेल्या तर काय करतात, विद्यार्थीच पुन्हा त्याचा मुद्दा बनवतात आणि त्या शिक्षकावर लादतात, त्याची छोटीशी क्लिप व्हायरल करतात आणि त्याची बदनामी करून टाकतात. म्हणजे ठीक आहे, पण अति हे करायलाही नाही पाहिजे. अति तेथे मातीच असते, ही सर्वांच्या परिचयाचीच म्हण होती. अतिराग भीक माग. बघा अतिराग भीक माग याच्यावरती एक राजाची गोष्ट होती बघा, राजाची आणि उंदराची.
त्या उंदराला काय करायचं असतं, राजाच्या टोपीसारखी टोपी बनवायची असते, त्याला सापडतं कापड, हे तुम्हाला सर्वांना गोष्ट माहित असेल. आणि माझी टोपी राजापेक्षा भारी डुमडुमडुमाक डुमडुमडुमाक. मग राजाला राग येतो आणि राजा त्याची शेपटी कापतो. काय शेपटीचा नसेल मित्रांनो, काहीतरी टोपी घेतो, काहीतरी असं आहे. आणि मग ती टोपी घेतल्याच्या नंतर काय होतं, उंदीर हा म्हणतो राजा आहे भिकारी डुमडुमडुमाक, असं काहीतरी करून त्या राजाचं अर्ध राज्य सुद्धा घेतो. म्हणजे काय आहे, अतिराग म्हणजे काय, अतिराग भीक माग. जास्त रागीट माणसाचं काय होतं, कधीही नुकसानच होत असतं. याचा दुसरा सुद्धा काय आहे मित्रांनो, अतिराग भीक माग. कधी कधी काय होतं, पोरगा अतिशय रागीट असतो, हातात तर कवडी किंमत नाही, स्वतःला अक्कल नसते कशाचीच, 1 रुपया कमवायची अक्कल नसते, आणि रागारागाने बापाला काय म्हणते, रागारागाने बापाला म्हणताय तुम्ही काय केलं माझ्यासाठी, काय ना असं तसं उलट पलट काहीतरी बोलतंय आणि घरातून बाहेर निघतंय. बाहेर निघलं की काय होतं, समाजात पडल्याशिवाय त्याला परिस्थिती कळत नाही, समाज काय आहे कळत नाही, पैसा काय असतो कळत नाही, समाजातल्या परिस्थिती, समाजातल्या अडचणी काय आहेत कळत नाही. मग ते अति रागाने काय करतंय, घर सोडून जातंय. आणि मग जेव्हा पोटाला भूक लागेल, 2-3 दिवस काहीच खायला भेटत नाही, त्यावेळेस भीक मागायची वेळ येते. ही परिस्थिती काय आहे मित्रांनो, अतिराग भीक माग. एवढा राग आणणं काहीही कामाचं नसतं. कधी कधी काय होतं की जास्त रागाने काय होतं की आपलंच आपण नुकसान करून घेत असतो. अत्यंत रागीट माणूस आपलेच नुकसान करून घेत असतो.